या विमानात 5 जण होते आणि दुर्दैवाने यातले कोणीच वाचू शकले नाही. अर्थात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, पण त्यांच्यासोबत त्यांचे वैयक्तिक सुरक्षा अधिकारी विदित जाधव होते, फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी होत्या आणि जे विमान चालवत होते ते कॅप्टन सुमित कपूर आणि त्यांचे सहकारी फर्स्ट ऑफिसर कॅप्टन शंभवी पाठक. म्हणजे बघा, 5 जीव, 5 कुटुंब, ज्यांची आयुष्य त्या एका क्षणात उद्ध्वस्त झाली. आता त्या शेवटच्या काही क्षणांमध्ये नक्की काय झालं असेल, जे काही पुरावे आणि माहिती आपल्यासमोर आहे त्यावरून त्या शेवटच्या उड्डाणाचा आढावा घेऊया. आता त्या शेवटच्या काही मिनिटांत काय झालं ते पाहूया. सगळं काही आकड्यांमध्ये आहे, पण ते ऐकलं तरी अंगावर काटा येतो. बघा, सकाळी 8:10 विमानाने मुंबईतून टेक ऑफ केलं. सगळं ठीक होतं. पण बारामतीला पोहोचल्यावर 8:30 वाजता दाट धुक्यामुळे पहिला लँडिंगचा प्रयत्न फसला. ठीक आहे, असं होतं कधीकधी. मग 8:42 दुसरा प्रयत्न सुरू झाला आणि अवघ्या 3 मिनिटात 8:45 विमान रडारवरून दिसेनासं झालं. पण जे जमिनीवर होते त्यांनी जे पाहिलं ते खूपच भयानक होतं. त्यांच्या म्हणण्यानुसार विमान खाली येताना स्थिर नव्हतं, ते हेलकावे खात होतं. ते धावपट्टीला धडकलं आणि मग बाजूला फेकलं गेलं आणि त्यानंतर एका क्षणात एक प्रचंड मोठा स्फोट झाला. आणि तो एक स्फोट नव्हता, त्यानंतर इंधनाच्या टाक्यांमुळे एकामागोमाग एक असे 4-5 स्फोट झाले.